कर. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आजचा जो व्हिडिओ आहे तर तो खूप स्पेशल व्हिडिओ आहे, जो की असणार आहे स्किन केअर रिलेटेड. तर फक्त आणि फक्त 35 रुपयांमध्ये म्हणजे 35 रुपीजमध्ये आपण आपलं स्किन केअर जे आहे तर ते करू शकतो. तर त्याच्या रिलेटेड जो आहे तो मी व्हिडिओ बनवलेला आहे. तर माझ्याकडे काही प्रोडक्ट्स आहे. एक आहे हिमालयाचं नॅचरल ग्लो केसर फेस पॅक, तुम्ही बघू शकता. ह्याची किंमत आहे फक्त आणि फक्त 10 रुपये. त्यानंतर हिमालयाचंच ॲप्रिकॉट हे जे आहे वॉलनट स्क्रब आहे, तर त्याची किंमतसुद्धा 10 रुपये आहे. आणि एव्हरयूथचं पील ऑफ मास्क आहे गोल्डन ग्लो, तर त्याची 15 रुपये किंमत आहे. तर ओव्हरऑल तुम्ही जे आहे ते फक्त 35 रुपयांमध्ये तुमचं जे स्किन केअर आहे तर ते एकदम परफेक्टली करू शकता. आणि तुमची स्किनवर जे आहे ते खूप छान याचा रिझल्ट होणार आहे आणि फेसवर तुमच्या ग्लो येणार आहे. तर चला, तर मग जास्त वेळ वाया न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. तर फर्स्ट ऑफ ऑल मी जे आहे फेस वॉश करून घेतलेला आहे. फेस वॉश केल्याच्या नंतर आपल्याला फर्स्ट स्टेप जी करायची आहे तर ते स्क्रब करायचे आहे. तर स्क्रब जे आहे ना, आपले जे इथे ब्लॅक हेड्स नोजला किंवा इथे चीक एरियामध्ये जे ब्लॅक हेड्स असतात, व्हाईट हेड्स असतात, तर ते जे आहे तर ते रिमूव्ह होतात. आणि आपलं जे स्किन आहे तर एक्सफोलिएट होते आणि पोर्स, आणि त्याच्यानंतर स्मूथ स्किन होते. आणि हे आपल्याला ब्लॅक हेड्स काढण्यामध्ये मदत करतं. तर अशा पद्धतीने आहे. तर मग मी इथे फर्स्टली हे जे हे जे स्क्रब आहे ना तर ते करायचं आहे. तर त्यासाठी पाण्यामध्ये एक क्लॉथ जो आहे नॅपकिन तो डिप करून आपल्याला फेस थोडासा ओलसर करायचा आहे. असा फेस ओला जो करून घेतलेला आहे मी. त्यानंतर हे जे स्क्रब आहे तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीने याचं टेक्स्चर आहे. वॉलनट्स पण आहे. मध्ये बोललंच पाहिजे का ना. अशा पद्धतीने याचं टेक्स्चर आहे. याच्यामध्ये वॉलनट क्रश केलेलं असतं, त्यामुळे याचा जो टेक्स्चर आहे असा तो थोडासा थिक जो आहे तो असतो आणि रफ टेक्स्चर असतो याचा. तर हे मी इथे फेसवरती अप्लाय करते आहे. आपल्याला इथे फेसला जे आहे ते जेंटली रब करायचं आहे, म्हणजे जास्त हार्श जे आहे ते रब करायचं नाही, कारण की याचं टेक्स्चर रफ असल्यामुळे स्किनला प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून इथे आपल्याला फक्त जेंटली जे आहे ते रब करायचं आहे, म्हणजे जेणेकरून आपले जे पोर्स आहेत ते ओपन होतील आणि ब्लॅक हेड्स जे आहे तर ते रिमूव्ह होतील. चांगला मसाज करून घ्यायचा आहे. आता इथे पूर्णपणे फेसला जे आहे ते स्क्रब करून झालेले आहे. आणि आता मी फेस जे आहे ते क्लीन करते. अगेन इथे पाण्याने डीप करून जे आहे
इथे स्क्रब जे आहे ते करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता फक्त एक स्टेप केली आहे आणि एकदम चेहऱ्यावरती डिफरन्स जो आहे तो मेजरली इथे दिसतो आहे. तर अशा पद्धतीने स्क्रब जे आहे ते केलेलं आहे मी. त्यानंतर आपली दुसरी जी स्टेप आहे तर ती आहे फेस पॅकची. अशा पद्धतीचं स्मूथ टेक्स्चर जे आहे ते आहे आणि त्याचा पॅक आपल्याला लावायचा आहे. हा इव्हनली जे आहे पूर्ण फेसवरती स्प्रेड करून हा पॅक आपल्याला लावायचा आहे. फेस पॅक जो आहे तर त्याने कुठल्याही प्रकारे आपल्याला मसाज नाही करायचा आहे. फक्त फेस पॅक लावून आपल्याला तो काही मिनिटांसाठी ठेवायचा आहे. जेव्हा तो पूर्णपणे ड्राय होईल त्यावेळेस आपल्याला ते वॉश करून घ्यायचं आहे फेस. बस, दॅट्स इट. प्रॉपरली अंडर आयच्या जागेवरती पण लावायचं आहे. आणि नेक. स्क्रब करताना नेकवरती मसाज केला नव्हता कारण की नेकवरती जास्त ब्लॅक हेड्स वगैरे नसतात, पण जे डर्ट असते तर ते जाते निघून. तर थोड्या प्रमाणात लावलं होतं पण जास्त मसाज जो आहे तो केला नव्हता. तर फेस पॅक जो आहे तो मी इथे नेकला जो आहे तो लावते. मला कॅमेऱ्यामध्ये प्रॉपरली दिसत नाही आहे त्यामुळे मी मिररचा यूज करते. तर इथे माझा फेस पॅक जो आहे तो पूर्णपणे लावून झालेला आहे. आता हा आपल्याला किती वेळासाठी ठेवायचा आहे ते सांगते. आपल्याला हे 10 ते 15 मिनिटांसाठी ठेवायचं आहे. 10 ते 15 मिनटं हे प्रॉपरली जे आहे ते ड्राय होतं आणि व्यवस्थित जे आहे याचा इफेक्ट जो आहे तो आपल्याला वॉश केल्यानंतर दिसेल. तर 15 मिनिट्स नंतर आपल्याला हे वॉश करायचं आहे. तर याचे जे इन्ग्रेडियंट्स आहेत त्याच्यामध्ये टर्मरिक आणि केसर जे आहे तर ते यूज केलेलं आहे. तर आपल्याला जे आहे ना ते आपले जे पोर्स जे असतात ओपन पोर्स तर ते डीपली क्लीन करतात आणि आपली स्किनने व्यवस्थित एक्सफोलिएट होते आणि डार्क स्पॉट्स जे आहेत तर ते रिड्यूस होतात फेस पॅकने. तर एक प्रकारच्या फेशियलमध्ये पण ह्याच 3 ते 4 स्टेप असतात. पहिली फर्स्ट स्टेप असते क्लेन्झिंगची. तर क्लेन्झिंग मी केलं नाही कारण की मी फेस वॉश जे आहे ते प्रॉपरली केलं होतं आणि फेस वॉश केल्यानंतर फर्स्ट स्टेप जी आहे ती फेस वॉश केली. त्यानंतर सेकंड स्टेप जी आहे तर ती मी केलं स्क्रब केल्याने पूर्णपणे जे आहे ते आपले जे ब्लॅक हेड्स असतात ते पूर्णपणे निघून जातात. आणि त्यानंतर फेस क्लीन करून तिसरी स्टेप जी फॉलो केली तर ती फेस पॅकची केली आहे. आणि त्यानंतर आपली 4th स्टेप राहणार आहे ती म्हणजे मास्कची. तर ह्या 4 स्टेप यूज केल्यानंतर प्रॉपरली फेशियल जे आहे ते आपण घरच्या घरी करू शकतो. आपल्याला याच्यासाठी पार्लरला जाण्याची गरज नाही आणि कुठल्याही प्रकारचे महागडे प्रोडक्ट्स जे आहेत ते यूज करण्याची गरज नाही पडत. आपण सिम्पली ह्या छोट्या छोट्या स्टेप्स जे आहेत त्या फॉलो करू शकतो. तर मंथमध्ये एक वेळ तरी तुम्ही जर हे स्किन केअर जर फॉलो केलं तर तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या बाहेरच्या फेशियलची किंवा प्रोडक्ट्सची गरज पडणार नाही. तर तुम्ही हे सुद्धा हे एकदा करून बघा. याचा खूप छान रिझल्ट येतो. तर चला भेटूया 15 मिनिटानंतर. ओके, तर आता हा फेस पॅक जो आहे तो पूर्णपणे सुकलेला आहे. तर आता हा वॉश करायचा आहे आपल्याला. ओके, आता हे फेस पॅक जे आहे ते मी व्यवस्थित क्लीन करून घेते आणि
बघू शकता इन्स्टंटली एकदम छान असा ग्लो जो आहे तो आला आहे आणि एकदम फ्रेश जे आहे ते मला फील होतं आहे. आणि आता नेक्स्ट स्टेप जी आहे तर ती असणार आहे ही गोल्डन पील ऑफ मास्कची. तर मी एकदम प्रॉपरली माझं फेस वॉश केलं आहे, जेणेकरून हे प्रॉपरली फेस वॉश केल्यानंतर एकदम व्यवस्थित ड्राय करून घेतले म्हणजे हे व्यवस्थित अप्लाय होईल. आता इथे मी जे आहे ना हा बँड यूज करणार आहे, हेअर बँड. त्याचं रिझन असं आहे की फेस पॅकच्या वेळेस आणि स्क्रबच्या वेळेस मला जास्त काही प्रॉब्लेम नाही झाला हेअर्सला, पण हे जे आहे ना ते असं स्टिक होतं केसांना, तर ते नंतर निघत नाही वाळल्यानंतर. म्हणून मग मी हा बँड जो आहे तो यूज करते, म्हणजे जेणेकरून म्हणजे प्रॉपरली छोटे छोटे जे बेबी हेअर्स आहेत तर त्यांना पण हे लागू नये म्हणून. अशा पद्धतीचं एकदम छान असं टेक्स्चर आहे. याला ऑरेंजचा स्मेल आहे आणि असं गोल्डन जे आहे ते याच्यामध्ये क्रश आहे. तर एक शायनी असा इफेक्ट जो आहे तर ते मास्कला जे आहे येतो. आता मी हे अप्लाय करते. आपल्याला याची थिन लेअर करायची नाही आहे, थिक लेअर बनवायची आहे. थिक लेअर बनवली तरच आपल्याला ते रिमूव्ह करण्यासाठी सोपं जातं. जर आपण एकदम पातळ जर लेअर अप्लाय केली तर मग ते आपल्याला व्यवस्थित रिमूव्ह करता येत नाही. त्यामुळे मग आपल्याला हे जे आहे ना तर हे थिक लेअरमध्येच अप्लाय करायचं आहे, म्हणजे आपल्याला रिमूव्ह करताना इझी पडेल. माझं फेस मास्क जे आहे तर ते आता अप्लाय करून झालेलं आहे. आता हे आपल्याला पण 10 to 15 मिनिट्स ठेवायचं आहे, त्यानंतर आपल्याला हे पील ऑफ करायचं आहे. तर चला तर भेटूया 15 मिनिटानंतर. ओके, आता हे माझं मास्क जे ते पूर्णपणे ड्राय झालेलं आहे. तर आता आपल्याला ते रिमूव्ह करायचं आहे. आपल्याला जेंटली जे आहे रिमूव्ह करायचं आहे. बघू शकता इथे मी एकदम थिक लेअर जी आहे ती अप्लाय केली होती, त्याच्यामुळे हे रिमूव्ह होण्यासाठी जास्त काही प्रॉब्लेम होत नाही आहे. हे किती सॅटिस्फाईंग आहे, तुम्ही एकदा लावून बघा. बघू शकता खूप छान असा ग्लो जो आहे तो आलेला आहे. आणि हे आता मी उर्वरित जे आहे तर ते मिररमध्ये बघून काढते आणि आपण त्यानंतर भेटूया. ओके, तर माझं स्किन केअरचं जो रुटीन आहे तर तो झालेला आहे आणि अशा पद्धतीने जो आहे तो माझ्या स्किनवरती फेसवरती ग्लो जो आहे तर तो दिसतो आहे. तर तुम्हाला पण जर अशा पद्धतीची स्किन केअर जे आहे ते करायचे असेल तर तुम्ही एकदा नक्की हे प्रोडक्ट्स जे आहे ते ट्राय करू शकता. अगदी अफोर्डेबल रेंजमध्ये प्राईजमध्ये अवेलेबल आहे. 30 to 35 रुपीजमध्ये जे आहे ते तुम्हाला इतके छान प्रकारचे आणि चांगल्या ब्रँडचे जे आहे ते प्रोडक्ट्स मिळतात. तर मला असं वाटतं तुम्ही नक्की एकदा जे आहे ते हे ट्राय केलं पाहिजे. तर यासोबतच आपण आपला व्हिडिओ जो आहे तो इथे सेंड करूया. भेटूया एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.